महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. सहल म्हणजे कुटुंबासोबत आनंदाचे क्षण आणि आठवणी साठवण्याची वेळ. मात्र केरळला कुटुंबासोबत गेलेल्या 32 वर्षीय तरुणासाठी ही सहल जीवघेणी ठरली असते. सहली दरम्यान मुलीला कडेवरती उचलून घेतल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झालाय. सुरुवातीला हा त्रास स्नायूवरती आलेल्या तणावामुळे झाला असावा असं समजून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र वेदना तीव्र वाढू लागल्याने तरुणाने विमानाने आपल्या मूळ घरी प्रलायन करून रोह्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर जाधव नर्सिंग होम येथे उपचारासाठी गेले. पुढील तपासणीत त्यांच्या डाव्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवा साचून फुफ्फुस कोसळल्याने म्हणजेच निमोथोरॅक्स झाल्याचं निदान झाले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रसिद्ध अशा खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल येथे दाखल झाले. येथील डॉक्टरांच्या टीमने किहोल शस्त्रक्रियेद्वारे या तरुणावरती हॉस्पिटलमधील डॉक्टर शहीद पटेल, डॉक्टर तनय सिन्हा आणि डॉक्टर प्रिया यशपुनियानी यांच्या नेतृत्वाखाली तज्ञांच्या टीमनं या दुर्मिळ गुंतागुंतीवरती यशस्वी उपचार केले. रोहा येथे राहणाऱ्या 32 वर्षीय आसिफ यांनी आज पत्रकार परिषद घेत डॉक्टरांचे तसेच मेडिकवर हॉस्पिटलचा आभार मानले. तसेच कोणत्याही प्रसंगी अशी परिस्थिती उद्भवल्यास घाबरून जाऊ नका, लगेच आपल्या जवळच्या रुग्णालयात दाखल आणि डॉक्टरांच्या सहकार्याने हॉस्पिटलमध्ये जा, हे देखील या ठिकाणी सांगण्यात आले. मिस्टर आसिफ जे आहेत यांना एक मेडिकल इमर्जन्सी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही मेडिकल इमर्जन्सी मध्ये कसं आहे की तुम्ही जवळच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये लगेच जायला पाहिजे. तुमच्या आजाराचं निदान योग्यतेने झाल्यानंतर त्याला जी लागणारी ट्रीटमेंट आहे ती लगेच स्टार्ट करता यायला पाहिजे. आता या केसमध्ये कसं आहे की यांना एक न्यूमोथोरॅक्स नावाची एक मेडिकल इमर्जन्सी झाली, ज्यामुळे फुफ्फुसाचा जो भाग आहे फुटल्यामुळं त्याच्यामध्ये हवा आतमध्ये गेली आणि हवा आतमध्ये गेल्यावर फुफ्फुस कोलॅप्स झाला. आता हे फुफ्फुस रिकव्हर करण्याकरता कसं आहे की इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ते ओपन करून तुमची हवा बाहेर काढल्यानंतर मग तो फुफ्फुस बाहेर येईल, अशी परिस्थिती. पण या आसिफच्या केसमध्ये केवळ एवढा एक प्रॉब्लेम नव्हता, तर त्याच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की फुफ्फुसामध्ये मोठा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे फुफ्फुस वरचीवर रप्चर होतो. ऍक्च्युली ट्रीटमेंट बेस्ट होती, हॉस्पिटल पण बेस्ट होता आणि डॉक्टर आपले जाम चांगले होते. तिकडचे मॅडम होती, सर्जन मॅडम होती, प्रिया मॅडम होती, शाहिद सर होते आणि एक तनय सर होते. त्यांनीच रात्री माझा हे केला, ते अवेलेबल होते तिकडे. आणि मला असं वाटलं नाही की मीन्स बोलतात ना प्रॉब्लेम येतो, तसा काय प्रॉब्लेम झाला नाही. त्यांनी कॉपरेट केला, सगळं एकदम चांगलं काय आहे ते, आणि टेन्स नाही झाले माझे फॅमिलीवाले. त्यांना बरोबर कॉपरेट केला त्यांनी, एकदम प्रॉपर झाला माझा ते काय है ते ट्रीटमेंट सगळं प्रॉपर झालं. ये क्या होता है कि अपना जो लंग्स होता है, लंग्स के बाहर एक कवरिंग होता है प्लूरा बोलते, तो लंग्स और वो कवरिंग के बीच में हवा जम जाती है. रेयर रहता है, बहुत बार अपने को कारण क्या रहता है, कुछ रहता है, पता भी नहीं चलता. तो मिस्टर आसिफ जी के केस में क्या हुआ था कि वो कॉम्प्लिकेशन उनको हुआ और वो इतना ज़्यादा हो गया था कि वो एक्चुअली जो टाइम पे वो बम्बई में भी नहीं थे, वो केरला गए थे, वहाँ पे वो तकलीफ़ हुआ उनको. उसके बाद में वापस भी आए, कंटिन्यूस उनको चेस्ट पेन हो रहा था, थोड़ा सांस में दिक्कत लग रहा था. फिर उसके साथ जब इधर आए जाधव सर के पास, तो सर ने एक्सरे निकाला. सर ने देखा कि सर ने फिर डायग्नोस किया कि ये निमोथोरैक्स नाम की बीमारी उनको हुई है. और क्योंकि वो इतना ज़्यादा लेवल का था, तो इसलिए सर ने सीधा बोले कि मुझे फ़ोन किए खारघर में मेडिकल हॉस्पिटल में कि ये बहुत ज़्यादा सीरियस लग रहा है और ये और कुछ ज़्यादा ना प्रॉब्लम ना हो, जान को खतरा ना हो, इसलिए यहाँ पे पहले ही आपके पास भेज दें. महासागर न्यूज.